महेश येणार आहे का ऑफलाईन? महेश आणि प्रिया नाही येणार ना? महेश येणार आहे का कोणाला माहिती आहे का? तो ऑनलाईन पण करत नाहीये. आहे ऑनलाईन. बरं ठीक आहे, त्या लक्ष येतं. आता डेटा क्लिनिंग. ठीक आहे. चॅलेंज आठवतोय ना तुम्हाला? हा, पहिले डेटा दाखवतो. मग कोण ऍक्सेप्ट करणार आहे त्यांनी सांगू शकतो. ग्रुपवरती येस मेसेज करा. ठीक आहे. हा. डेटा सेट मी लोड करतो. सगळ्यात पहिलं काय करायचं? ऑल रिक्वायर्ड लायब्ररीज काय करायच्यात? लोड करायच्यात. डेटा इज इक्वल्स टू पी डी डॉट रीड. आणि आता जी फाईल आपण रीड करेल. ओके ओके. ती मे बी असेल पायथॉन मध्ये. डेटा वन कॉपी पाथ. मी कोणती बघू आपण इथे पाथ पेस्ट केल्यानंतर ना. कंट्रोल व्ही. एक्सेल फाईल आहे. कोणती फाईल आहे? एक्सेल. ठीक आहे. आता याला काय करायचं? याच्यामध्ये लोड करायचं आहे. ठीक आहे. झाली लोड. डेटा डॉट पूर्णच डेटा बघा. हम्म. काय समजतंय डेटामधून सांगा? किती डेटा क्लिनिंग ऑपरेशन? डेटाचा रूल आहे, कोणतीच गोष्ट तुम्ही जी आहे, ठीक आहे, ते डिलीट नाही करू शकत. राहील लक्षात? काय नाही करू शकत? डिलीट नाही करू शकत कोणतीच गोष्ट. नाही नाही नाही, काहीच नाही, डिलीटच नाही करू शकत काहीच. फिलअपच करायचंय तुम्हाला. कुठं झालं? हा, ती करू आपण फिलअप. हा तेवढी, हा पूर्ण जर का रो असेल तर आपण डिलीट करणार आहे मग. अंदाज फक्त कॅल्क्युलेट करा किती डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स लागतील. पहिलं तर समजलं की 12 नंबरची पूर्णच रो एमटी आहे, तर त्याला काय करायचं? आपल्याला डिलीट करायचं. दोन मिनिट कॅल्क्युलेट करून सांगायचं की या डेटामध्ये किती डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स असतील, असं नाही की पूर्णच्या पूर्ण सांगायचं. 10 11 अजून जवळपास आहे. 12. तुझं किती होतं? 11. ठीक आहे, एक आहे 12.
एक आहे 11. अजून 10. ठीक आहे, तुमचे तर आन्सर भारी भारीच येतात आहेत. अजून. हम्म, 7. व्हेरी गुड, थाला फॉर रिझन. 5. हा तर बस, आता याच्यापेक्षा एकच म्हणा, त्यापेक्षा की ड्रॉपच करा डेटाला. हा, डेटाला ड्रॉप करून टाका असंच म्हणा डायरेक्ट. मग काय प्रॉब्लेमच नाही येणार. हम्म. काय करणार आता सांगा. बरं ठीक आहे, याच्यामध्ये बघू कोणतं करेक्ट आहे. ठीक आहे, तुझं 10 पण आहे ना बाबा, 10 पण लिहितो. हम्म. मग नंतर तुम्ही जेव्हा सगळा डेटा क्लीन होईल तेव्हा कॅल्क्युलेट करा आणि कोणाचं जवळ होतं ते बघू आपण. ठीक आहे. हम्म. सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही डेटा क्लीन करता, ठीक आहे, सगळ्यात पहिलं लक्ष ठेवायचं असतं तुम्हाला की वन बाय वन कॉलम घ्यायचा आहे. ठीक आहे. कॉलम जे आपण जेव्हा क्रिएट करतो तेव्हा लेफ्ट टू राईट क्रिएट करतो. ठीक आहे. मग नेम पासून स्टार्ट करायचंय, डिपार्टमेंट पर्यंत जायचंय. ठीक आहे. असं नाही की ईमेल दिसते तर ईमेल केलं, एज दिसते तर एज केलं, असं करायचंय का नाही. पहिलं नेम, मग एज. ठीक आहे. त्याचे हे समजण्यासाठी आपल्याला बेसिक ईडीए परफॉर्म करावं लागतं. काय परफॉर्म करावं लागतं? बेसिक ईडीए. मग बेसिक ईडीएचे फंक्शन्स काय आहेत सांगा मला. डीएफ डॉट इन्फो. डेटा घेतलाय का मी? डेटा घेतलाय. हम्म. आता काय समजतं याच्यामधून सांगा. हम्म. प्रत्येकाचा ऑब्जेक्ट आहे डेटा डेटा. टाइप. हम्म. डेटा टाइप चेंज करू. बट हा, मग सगळेच ऑब्जेक्ट आहेत का याच्यामध्ये? याचा डेटा टाईप काय असला पाहिजे? ऑब्जेक्ट, ठीक आहे, याचा ऑब्जेक्ट असेल तरी ठीक आहे कारण का स्ट्रिंग आहे. ठीक आहे. याचा ऑब्जेक्ट असला पाहिजे का? याचं काय असलं पाहिजे? इंटिजर. याचं काय असलं पाहिजे? ऑब्जेक्ट, बरोबर आहे. याचा डेट अँड टाइम, म्हणजे याचा चुकला, याचा चुकला, याचा इंटिजर, आणि याचा ऑब्जेक्ट. म्हणजे 3 कॉलमचे डेटा टाईप काय झालेत? चुकलेत. ठीक आहे, म्हणजे इथून आपल्याला हे तर समजलं समजलं ईडीए का परफॉर्म करतात ते. ठीक आहे, की हे डेटा टाईप जे आहेत ते करेक्ट आहेत का रॉंग आहेत ते. मग आता रॉंग दिसले मग तुम्ही काय पटापट चालू करताल का काम करायला? नाही. ठीक आहे, करायला जाताल तर तुम्हाला पटापट तेवढ्या स्पीडने एरर पण येतील. ठीक आहे. मग दुसरं स्टेप काय आहे? त्याच्यानंतर काय चेक करताल? इज नल. काय चेक करताल? इज नल. ठीक आहे. मग डेटा डॉट इज नल. ठीक आहे. डॉट सम. हा, प्रोजेक्टचं आर्किटेक्चर मी रेडी केलेलं आहे. आपलं पायथॉन सोडून एंड टू एंड प्रोजेक्ट जो आहे त्याचं आर्किटेक्चर रेडी केलं. थोड्या वेळात मी एक्सप्लेन करतो. लेक्चरच्या एंडच्या 10 मिनिटमध्ये एक्सप्लेन करेल ते आर्किटेक्चर काय आहे ते. कसं आपण प्रोजेक्ट असणार आहे पूर्ण. मे बी प्रोजेक्ट जो आहे तो एका दिवसात नाही होणार, त्याला 3 ते 4 दिवस लागणार आहेत कंटिन्यू. ठीक आहे. मग कोणत्या टायमिंगला तो प्रोजेक्ट असेल एंड टू एंड ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मोठा असणार आहे भरपूर तो. ठीक आहे. आपण युव्ही साठीच एक एक सिस्टम डिझाईन करणार आहे, डेटा क्लिनिंग सिस्टम. ठीक आहे. ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. म्हणजे तुम्हाला रिअल वर्ल्डमध्ये कसा प्रोजेक्ट असतो ते समजेल. ठीक आहे. आणि तो प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा इंटर्नशिप लेटर घेणार आहे त्या इंटर्नशिप लेटरमध्ये मेन्शन करा की आम्ही एज्युकेशनल डेटावर काम करत होतो आणि हा आमचा रिअल वर्ल्डमध्ये एज्युकेशन सॉफ्टवेअर आहे जो काम करतोय. ठीक आहे. हम्म. चला, समजलंय की नल सगळ्यात जास्त कशामध्ये? एज मध्ये. आणि तुम्हाला एक इन्साइट्स मिळाली होती, काय मिळाली होती? की ही पूर्ण हे काय आहे? नल आहे. मग ह्याला डिलीट कशी करणार? हाऊ टू डिलीट स्पेसिफिक रो. ठीक आहे. कसं करणार आता तुम्ही? कसं करणार? फर्स्ट डेटा क्लिनिंग ऑपरेशन, डेटा क्लिनिंग स्टार्ट झालं असं समजा. ठीक आहे. स्टेप 1 इथे लिहितो मी. स्टेप 1, ड्रॉप रो. ठीक आहे. आता ह्याला रोला ड्रॉप करण्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे? डीएफ
डॉट सॉरी डेटा डेटा हा डेटा डॉट ड्रॉप. ठीक आहे. ड्रॉप लिहिल्यानंतर इन ब्रॅकेट काय करायचं आपल्याला डीएफ काय लिहायचं आहे डीएफ. ठीक आहे सॉरी डेटा डेटा डॉट. ठीक आहे काय लिहायचंय इंडेक्स काय लिहायचंय इंडेक्स. आणि इन इंडेक्स त्या रोचा इंडेक्स काय मला सांगा 12. मग तो इंडेक्स नंबर इथे काय करायचा आहे पास करायचा आहे 12. ठीक आहे एकदा चेक करायचे तुमच्या समोर दिसतं ते इंडेक्सिंगच आहे का. हा कारण का कधी कधी एक एक्स्ट्रा कॉलम असतो. किती नंबर आहे 12. आता याला डिलीट होतोय का ऍक्च्युअल मध्ये ते चेक करा. झालंय डिलीट. ठीक आहे आता आउटपुट जे तुम्हाला हवं तसंच मिळालंय. ठीक आहे. आता देन त्याच्यानंतर तुम्ही काय करणार डॉट. ठीक आहे सॉरी कॉमा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू. ठीक आहे तुम्ही असंही करू शकता इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू किंवा दुसरा एक ऑप्शन आहे तोही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे किंवा डायरेक्टली आता आलेला आउटपुट पूर्ण सॅटिस्फाय आहे. ठीक आहे मग मी याला स्टोअर करतो डेटामध्ये कशामध्ये स्टोअर करतो डेटा म्हणजे पूर्ण डेटा मी काय करतोय रिप्लेस करतोय आणि देन डेटाला काय करतोय कॉल करतोय. आलंय सेम आहे दोघांचं आउटपुट काय ऍज इट इज काय येणार आहे सेमच येणार आहे इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू करा किंवा हे करा. ठीक आहे बट हे करताय तर तुम्हाला माहित पाहिजे की याचा आउटपुट काय येतंय ते. ठीक आहे हे जेव्हा एक्सपिरियन्स असेल तेव्हाच करा चांगल्या डेटावरती अदरवाईज नका करू. इकडे करा नाहीतर खाली जातील तर फक्त एकच कॉलम राहील तुम्हाला. ठीक आहे मग परत अगेन पहिल्यापासून सगळं परफॉर्म म्हणजे फक्त रन करावं लागेल बाकी काही नाही. आता सेकंड फर्स्ट डेटा क्लिनिंग मिस्टेक तर आपण केली क्लिअर. आता दुसरी कोणती करणारी सांगा स्टेप 2 मध्ये. केला परत गाढवपणा. काय सांगितलं होतं एक एक कॉलम करायचंय काय करायचंय एक एक कॉलम. ठीक आहे सगळ्यात पहिला एज दिसतोय का तुम्हाला नेम मधले नल रिप्लेस करायचे कुठे नल नाहीत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नल नाहीयेत. इथे सांगते ना प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 नल आहेत. ह्याला अपडेट केलं ना तुम्ही याला रन करा प्रत्येक याच्यामध्ये काय एक नल आहे. ठीक आहे मग त्याला आता कसं फिलअप करणार आपण. ठीक आहे मग सिम्पल इथं लॉजिक यूज करायचं काय यूज करायचंय लॉजिक. आता आपल्याला सांगितलं ठीक आहे आपला मॅनेजर आहे आपण त्याला सांगितलं की काही एम्प्लॉईजचे नेम मिसिंग आहेत. ठीक आहे मग मॅनेजर आपल्याला म्हटला की एक काम कर ज्यांचे पण नेम मिसिंग आहेत त्यांना एक्स वाय झेड नाव दे. काय नाव दे एक्स वाय झेड म्हणजे ते काय मिसिंग आहेत. मग जिथं जिथं नल आहेत तिथं तिथं काय आलं पाहिजे एक्स वाय झेड आलं पाहिजे. ठीक आहे मग सिंपल स्टेप 2 समजलं कोणता कॉलम क्लीन करतोय आपण नेमचा. ठीक आहे स्टेप 2 नेम कॉलम. ठीक आहे आता नेम कॉलम मध्ये सिंपल मी सांगितलंय. आता ऑपरेशन बघा कसं करतोय. ही जी फिलिंग टेक्निक आहे त्याला म्हणतात एक्झॅक्ट फिलिंग टेक्निक. कोणती टेक्निक आहे एक्झॅक्ट फिलिंग टेक्निक. एक्झॅक्ट फिलिंग टेक्निक मध्ये आपल्याला माहित असतं की आपल्याला काय फिलअप करायचंय. आपण तिथं लॉजिक लावतो का नाही. आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यू माहित असते काय रिप्लेस करायची आहे. मग आत्ताची व्हॅल्यू काय माझी एक्स वाय झेड. मग सिंपल मी काय करणार आहे डेटा काय लिहिणार आहे इथे डेटा डॉट काय लिहिलंय मी डेटा डॉट. किंवा याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता. आता हे ऑलरेडी काय आहे एस टी आर आहे काय आहे एस टी आर. तुम्हाला कोणता कॉलम याच्यामध्ये फिल करायचा आहे नेम घेतले मी. लोकेशन इथं लोकेशन घेणं मॅन्डेटरी असतं. ठीक आहे याच्यावरती मला कोणतं ऑपरेशन करायचं तर फिलिंग डॉट फिल एन आहे. ठीक आहे मी फक्त ह्या स्पेसिफिक कॉलमचाच विचार करतो इकडच्या नलचा विचार करतोय का मी नाही. ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऍड्रेस देणं जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे देन फिल एन ए लिहिल्यानंतर ना ह्याचं पॅरेंथेसिस ओपन अँड क्लोज. आता ह्या कॉलम मध्ये जर का नल असेल तर काय फिलअप करायचे त्याच्या जागी आता एक्स वाय झेड नंबर आहे का टेक्स्ट आहे. मग कशामध्ये लिहिणार मी डबल कोट मध्ये. मग इथे काय लिहिणार एक्स वाय झेड. आता मी चेक करतो. ठीक आहे चेक करण्यासाठी शिफ्ट इंटर करणार. त्यांनी मला फक्त स्पेसिफिक कॉलम रिटर्न केलाय पूर्णच्या पूर्ण डेटा रिटर्न केलाय का माझा. मग याच्यामध्ये जो म्हणतो की बघ एक्स वाय झेड आलंय का आलं एक्स वाय झेड कंडिशन सॅटिस्फाय पूर्ण. ठीक आहे आता जाऊ आपण अजून थोडंसं पुढे. ठीक आहे आता हे पूर्ण एक्स वाय झेड आल्यानंतर ना मला आता सॅटिस्फाय झालेली माझी कंडिशन. आता याला मला काय करायचंय रिअल डेटामध्ये काय करायचंय स्टोअर करायचंय. मग माझ्याकडे ऑप्शन काय इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू. इथं वर्क करते मग मला काय करायचंय लिहायचंय फक्त ट्रू. ठीक आहे केलं रन याला. रन केल्यानंतर आपल्याला काय करायचंय नेक्स्ट आता कॉलम बघू की अपडेट झालाय का. ठीक आहे मी ह्या डेटाला काय करतोय अगेन रन करतोय.
ठीक आहे, झालंय फर्स्ट कॉलम रन. ठीक आहे, आणि फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला दिसतंय पण की प्रॉपर केसमध्येच आहे सगळं. कोणत्या केसमध्ये? प्रॉपर केसमध्ये, म्हणजे याची केस पण चेंज करायची गरज नाहीये. फर्स्ट लेटर कॅपिटल आहे, बाकी सगळं काय स्मॉल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही चेंज करायची गरज आपल्याला नाहीये. देन त्याच्यानंतर ना जाऊ आता एज वरती. कशावरती चाललो आता आपण? एज. ठीक आहे, आता एज मध्ये आपला मॅनेजर म्हटला की एक काम कर, ज्यांचं पण एज मिसिंग आहे, काय आहे? मिसिंग, त्यांच्या ठिकाणी ऍव्हरेज एज टाकून दे. काय टाकून दे? ऍव्हरेज एज. म्हणजे आपल्या कंपनीचं जे पण ऍव्हरेज एज असेल, ठीक आहे, एम्प्लॉईजचं, ते टाकून दे तिथे. मग ऍव्हरेज कशी काढणार? या सगळ्यांची टोटल डिवायडेड बाय, ह्याची ऍव्हरेज कशी काढायची? फॉर्म्युला काय असतो? डिवायडेड बाय काउंट. ओके, मला आता इथे काढून दाखवा. तुम्ही टोटल कुठून काढू शकता? हा, मग काढून दाखवा. आता आपण ऑपरेशन करतोय एज कॉलम वरती. स्टेप 3. ठीक आहे, कॉलम नेम एज. डेटा इन ब्रॅकेट एज, करेक्ट आहे. आणि डॉट मीन. ओके, काय काय झालं आता? हम्म, काय एरर आला? काय एरर? एररला नाव असतात ना. पावला का नको बोलू तू? अरे तुझा आवाज येत नाहीये. अरे इक्वल टू नाही येते. सात्विक, तू रेंज मध्ये ये, टावर मध्ये, टावरच्या आसपास जा तू. टावर वर जाऊन बस म्हणतो ते. व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा. हा, कशामध्ये स्टोअर करा? व्हेरिएबल मध्ये, काही पण. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये. ताप आलाय तर फ्रीज मध्ये बस. असं सोल्युशन आहे. ठीक आहे, खरंच सोल्युशन पण असं दिले, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा. काही पण नाही, लॉजिक नाही याला. हा, ऍव्हरेज एज इक्वल टू. ऍव्हरेज इज इक्वल्स टू, थांब आता तू. ठीक आहे, इथे एरर वाच रे राजा पहिला. असं नाही की लगेच गोळ्या मारायला चालू करायचं एरर आलं की. ठीक आहे, हा, नाहीतर तुला ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर पाठवतील. ठीक आहे, एसबीआय मध्ये गेलाय. हा, केवायसी अपडेट करा. केवायसी तर अपडेट आहे, त्या काउंटरला गेल्यावर समजतं. ठीक आहे, मेजॉरिटीचं मायनॉरिटी करा, काय जे असतं ते करा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मग लंच ब्रेक. ठीक आहे, हा, मग ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. तुम्ही ह्या एरर मधनं बाहेर पडताल तर दुसऱ्या एरर मध्ये टाकेल. बट हे एरर काय सांगतोय ते तर अंडरस्टँड करा. हा काय म्हणतोय की इंटिजर वरती मी हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, स्ट्रिंगवर नाही करू शकत. ठीक आहे, आता ह्याचा डेटा टाईप तुम्हीच सांगितलं ना स्वतःच्या तोंडाने, ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टचं कसं ऍव्हरेज काढणार आपण? ठीक आहे, याच्यासाठी तर हे टेक्स्टच आहे. ठीक आहे, 29 पण एक नाव आहे आणि 35 पण एक नाव आहे. मग दोन नावाचे ऍव्हरेज निघते का? नाही. मग यासाठी पॉसिबल नाही. तो काय म्हणते, डेटा टाईप चेंज करा. काय चेंज करा? डेटा टाईप. मग आपल्याला इंटिजर मध्ये. समजलं. ठीक आहे, की हे तर पॉसिबल नाहीये आत्तासाठी. ठीक आहे, मग कधी पॉसिबल होईल? जेव्हा आपण डेटाचा काय करेल, चेंज टाईप करेल. मग तुम्हाला डेटा टाईप कसा चेंज करायचा ते शिकवलंय. ठीक आहे, हा, मग कसं करायचं सांगा. आता असं इमॅजिन करा की बाबा तुम्ही गेलाय पोलिसांकडे. ठीक आहे, कुठे प्रोटेस्टला गेलाय. ठीक आहे, आणि तुम्ही तुमची मागणी सांगताय. ठीक आहे, म्हणजे असं समजा की हे गुंड आहे. हा जो आपला आपण ज्याच्याकडे मागणी घेऊन चाललोय तो कोण आहे? गुंड आहे. ठीक आहे, हा डेटा काय? गुंड आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्याला पहिले काय म्हणताल? पोलाइटली म्हणताल, जे काम करून द्यायचंय ते. मग तुम्ही त्याला पोलाइटली काय म्हणताय? की बाबा कन्वर्ट हो, कशामध्ये? इंटिजर मध्ये. मग करा कन्वर्ट त्याला. आता कसं काय कोड असेल त्याचा? डेटा डेटा इन स्क्वेअर ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट एज. एज व्हेरी गुड. डॉट डॉट हॅश ऍज टाईप टाईप, अँड इन देन ब्रॅकेट इन ब्रॅकेट इंट. इन. एवढंच आहे. ठीक आहे, काय याच्यापेक्षा एक्स्ट्रा नाही ना? नाही आहे. एरर. हम्म, कोणतं? एज, एज कॉलम मध्ये काय? एबीसी पण आहे. हा, मग हा काय म्हणतोय आता आपल्याला?
इंटीजर झिरो ते पुढचं राहिलं. आता बघा जरा इथे ऑपरेशन बघा काय करणार. म्हणजे आता तुम्ही पोलाइटली रिक्वेस्ट केली त्याला, त्याने ऐकलं का तुमचं? नाही ऐकलं. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करता? पायथॉनचं ॲज टाईप फंक्शन फेल होते, तुम्हाला असं समजतं. काय होतंय? फेल होतंय. त्याला तुम्ही पोलाइटली सांगताय, ऐकत नाही. मग तुम्ही पायथॉनचं पॉवरफुल फंक्शन कॉल करता. कोणतं फंक्शन कॉल करता? पॉवरफुल. मग आता तो जर का ऐकतच नाहीये, जर का बेसिक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होते तर बेसिकच करायचं असतात. जर का त्याच्यामध्ये सॉल्व्ह नाही होत मग ऍडव्हान्सकडे जायचं असतं. मग तुम्ही रिप्लेस जर का केलं तर मग काय फायदाच नाहीये. ठीक आहे. रिप्लेसने होऊ शकतं. ठीक आहे. असं नाही म्हणत की नाही होऊ शकत, पण रिप्लेससाठी तुला 4 ऑपरेशन लिहावे लागतील, 4 किंवा 3 ऑपरेशन रिप्लेसचे लिहावे लागतील. तुला एक्सपेक्ट करावं लागेल की काय काय गोष्टी डेटामध्ये असतील. आता हे तुझ्या समोर आहेत म्हणून तुला दिसतंय. बट लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेट असेल तर तुला काय काय रिप्लेस करावं लागेल हे तुला स्वतः विचार करावा लागेल. ठीक आहे. कारण का दरवेळेस तुला फक्त एरर येणार आहे. काय रिप्लेस करायचं ते इथे सांगणार आहे तुला. आता काय सांगतंय? एन रिप्लेस करायचं आहे. काय सांगतंय? मग तू चा रिप्लेस कोड लिहिणार. त्याच्यानंतर तुला दुसरी गोष्ट सांगणार ते. तू त्याला रिप्लेस करणार, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगणार. ठीक आहे. आता याने तुला सोल्युशन मध्ये काय दिलं होतं की बाबा हे पहिलं STR आहे. काय आहे? STR. ठीक आहे. आता आपण काय करणार? हे फंक्शन आपलं काही कामी येत नाहीये, त्याच्यामुळे आपण याचं एक ऍडव्हान्स व्हर्जन यूज करणार. आणि देन इथे काय करू आपण? हा, याला कमेंट करतोय मी. आता काय करतोय? कमेंट. कारण का हा कोड पण असावा. ठीक आहे. हा कोड तर काय झाला आता आपला? फेल झाला. मग आता आपण बोलू ह्याच्या मोठ्या भावाला. ठीक आहे. PD डॉट टू न्यूमरिक. काय लिहितोय मी? PD डॉट टू न्यूमरिक. न्यूमरिक गेला. आता न्यूमरिक पण डायरेक्टली लाठी चार्ज करणार आहे का त्याच्यावरती? नाही करणार. त्याला पण तो म्हणेल किंवा पोलाइटली म्हणेल की कोणाला कन्वर्ट करायचं आहे न्यूमरिक मध्ये? DF मधला जो एज कॉलम आहे त्याला करायचं आहे. कोणाला करायचं आहे? DF मधला. सॉरी, डेटा मधला. डेटा डेटा डेटा. हा. सगळ्या बॅच मध्ये DF यूज करतोय त्याच्यामुळे DFच होत आहे. हा हा, घ्या इथं, लक्ष द्या इथं. काय केलं एरर त्याने? एरर हे चुकलं नाहीये. काय काय चुकलं इथं मला सांगा. कोड करेक्ट आहे. कोड मध्ये चुका नका काढू. मला सांगा एरर काय आलाय तो सांगा. म्हणजे आता हे बघा, लक्ष द्या, बेसिक थिंकिंग करा. तुम्ही ऍज टाईपने विचारलं तेव्हा आन्सर काय केला? की नाही होऊ शकत. ठीक आहे. फ्लोटचं आहे. तुम्ही पोलिसांना बोलवल्यानंतर ना तोच क्रिमिनल नाही तर पहिल्यांदा नाहीच बोलेल. मग दया एक कानाखाली देतो. आठवतंय? देतो. पहिल्यांदाच काय म्हणतो की मेने नाही किया, असंच म्हणतात. मग तुमच्या समोर तो वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलणार, पोलिसांसमोर वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलणार, पण त्याचा आउटपुट पहिल्यांदा काय असणार? नाहीच असणार, की मी हा क्राईम नाही केला. पण तुम्ही काय म्हणताल? पोलीस काय करणार मग त्याला? 2 देणार ठेवून. मग तो काय करणार? जसं म्हणतात तसं करून देणार. आपला पर्पज काय? ह्याला न्यूमरिक बनवणं. काय बनवणं? न्यूमरिक. मग ह्याला 2 ठेवून देण्यासाठी मग आपण बोलवतो कोरसला. कोणाला बनवतो? कोरसला. ठीक आहे. एरर इज इक्वल्स टू कोरस. काय पॅरामीटर आहे? कोरस. हे एक पॅरामीटर आहे जिथं त्याला एरर मिळतोय. ठीक आहे. म्हणजे जे पोलिसांना अडवतंय, पोलीस कसं त्याला मारतात, सेम त्याच टाईपमध्ये याचं आहे की जिथे एरर भेटेल. ह्याने पहिल्यांदा एरर कुठे दिला? ला दिला. चा सॉल्व्ह केला आपण. चा सॉल्व्ह झाला त्याच्यामुळेच तर हा डॅश पर्यंत पोहोचलाय ना. ठीक आहे. ने मागच्या वेळेस एरर दिला होता ऍज टाईपला. त्याच्यानंतर ना आता इथं एरर येतोय मला. ठीक आहे. मग आता हा एरर पण सॉल्व्ह करावा लागेल मला. ठीक आहे. जसं की तो बोलला इथं पण काय आलं पाहिजे? 0. काय आलं पाहिजे? 0. मग मी आता ह्याला परमिशन दिली. आता इथं जर का मी सॉल्व्ह केलं तर मला परत ABC ला एरर येईल. ठीक आहे. मला परत इथं ननचं जर सॉल्व्ह झालेलं ऑलरेडी, बट मला अगेन इथे एरर येणं आहेच. ठीक आहे. मग मी ह्याला काय म्हणतोय, जिथे एरर येईल तिथे काय करायचंय? मारायचं. म्हणजे पोलिस काय करणार मग? ठीक आहे. प्रत्येक चुकीला त्याला मारणार, की त्यांना माहिती की आधीपासून काय काय खोटं बोलतोय, खरं बोलतोय. त्यांना वाटलं की खोटं बोलतोय, मग काय करणार? त्याला मारणार. मग तो काय करणार? खरं बोलणार. ठीक आहे. मग सिंपल, जिथे जिथे त्याला अडथळा भेटतोय ती गोष्ट तो काय करतो? रिमूव्ह करतो. काय करतो? रिमूव्ह. मग ह्याच्या ऐवजी काय होतं तर ब्लँक. काय होतं? ब्लँक मीन्स पूर्ण एम्प्टी. राहील लक्षात? हा. मग आता त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपण पॉवरफुल फंक्शन बोलवलं आणि then त्याला काय केलं? यूज केलं. झालं सरळ. ठीक आहे. काय म्हणलं याचा डेटा टाईप? फ्लोट. बट आपल्याला हवाय इंटीजर. काय हवाय? इंटीजर. पण अर्ध काम तर झालं आता आपलं. 70% काम झालं. आता एकदा पोलिसांनी त्याला धमकी दिल्यानंतर ना तो तुम्हाला पण घाबरणार. करेक्ट? ठीक आहे. कारण का त्याला माहिती आहे की जर काय आता परत ऐकलं नाही तर परत तो कोणाला बोलवेल? पोलिसांना बोलवेल. ठीक आहे. मग डेटा तुमच्याकडे आता पॉवर कोणती आहे? एरर इज इक्वल्स टू कोरसची पॉवर आहे. राहील लक्षात? समजलं फंक्शन काय काम करतं?
ठीक आहे. आता जो आपण अजून थोडंसं पुढे. ठीक आहे. आता ह्याला ओरिजिनल ह्याच्यामध्ये कन्वर्ट केले का आपण? नाही. मग कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? डीएफ काय घ्यायचं इथे? सॉरी, डेटा काय घ्यायचंय? डेटा इन ब्रॅकेट एज, कारण का कॉलम टू कॉलम रिप्लेस करतोय आपण. काय रिप्लेस करतोय? कॉलम टू कॉलम, कारण का हा कॉलम रिप्लेस करायचा आहे ह्या कॉलम सोबत. ठीक आहे. आणि रिप्लेस केल्यानंतर ना त्याचा डेटा टाईप आपण काय करू? चेक करू. झालंय रन. आता वरती जायचं डेटा टाईप काय असलं पाहिजे? मीटिंग एंड झाली की लगेच नवीन मीटिंगने जॉईन करा. ह्याला रन करतो. आलं इथं फ्लोट. बट आपल्याला अजून हवंय ते नाही झालं. इंटिजर हवंय आपल्याला इथं. कधीच एज फ्लोट मध्ये नसते. कशामध्ये असते? इंटिजर मध्ये. मग आता आपण जातो. ठीक आहे. आता त्याला आपण सांगतो की बाबा दे की करून आता. ठीक आहे. आता करून देण्याच्या आधी आपलं एक ऑपरेशन राहिलं ते पण परफॉर्म करून घेऊ आणि मगच करून घेऊ. मग आपल्याला काय करायचं? ऍव्हरेज करायची होती. काय करायची होती? ऍव्हरेज. सांगा ऍव्हरेजचा कोड आता. डेटा एज डॉट मीन. आता बघू हा ऐकतोय का? बघा लागला ऐकायला. ठीक आहे. तुम्हाला जे परफॉर्म करून द्यायचे तो करून द्यायला लागला. म्हणजे आपल्या कंपनीची ऍव्हरेज एज काय आहे? 13.6. मग हीच तिथे टाकायची आहे. ठीक आहे. मग ही टाकण्यासाठी आपल्याला हेल्प कोण करणार? फिल एन आहे. कोण हेल्प करणार? फिल एन आहे. मग सिम्पल इथे जायचं. डेटा एज काय फिल करायचं मला? एज. आता इथं ऑपरेशन करतोय फिलचं. कशाचं करतोय? फिल डॉट फिल एन आहे. काय लिहिलं? फिल एन आहे. आणि आता इथे येऊन असं नाही लिहायचं 32.6 असं नाही लिहायचं. ठीक आहे. हा जो कोड होता त्याला म्हणतात एक्सप्रेशन. काय म्हणतात? एक्सप्रेशन. आणि हे एक्सप्रेशन इथं पास करा की तुला जे फिलअप करायचं आहे यांच्या ऍव्हरेज एज नुसार फिलअप करायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही स्क्रिप्ट मध्ये लिहिलं, ठीक आहे, जर का तुम्ही पायथॉनच्या डेटा क्लिनिंग स्क्रिप्ट मध्ये लिहिलं आणि जर का एखाद्यानी एज फिलअप नाही केली, ऑटोमॅटिकली त्याला ऍव्हरेज एज जाणार जी त्या टाइमची करंट असेल. काही काही पर्सेंट टाकणार पण आहेत. म्हणजे डायनॅमिक असतंय. काय असतं? डायनॅमिक. कारण की तुम्ही ऍग्रिगेशनचा यूज करताय. कशाचा यूज करताय? ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन म्हणजे काय? अपडेट होत राहतं. ठीक आहे. कारण का नवीन डेटा येणार तशी ऍव्हरेज एज फ्लक्च्युएट होणार. ठीक आहे. जर का 68 वर्षाचा जो माणूस आहे तो रिटायर झाला, ठीक आहे, ऑटोमॅटिकली आपल्या कंपनीमधून आउटलायर रिमूव्ह झाल्यासारखं येतं. ठीक आहे. कारण का एक्स्ट्रीम व्हॅल्यू रिमूव्ह झाली. ऑटोमॅटिक ऍव्हरेज एज जे आहे ते कमी होणार कंपनीचं. ठीक आहे. कारण का 68 मुळे जास्त दिसत होतं ते. ठीक आहे. दोन जरी एम्प्लॉई 68 चे असतील तरी आपलं ऍव्हरेज एज जे आहे जिथं 30 दिसायचं तिथं 35 दिसतं. ठीक आहे. कारण का गॅप भरपूर आहे मिडलला. ठीक आहे. सिम्पल. मग ते काय होतं? कमी होत राहतं जशा व्हॅल्यूज येत जातील, कमी होतील जास्त होतील त्याच्यामध्ये. आणि देन याला मी काय करतो? रन. दिलंय आणि मला स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार? अगेन डेटा. कारण की इथं वर्क नाही करत. ठीक आहे. इन प्लस इज इक्वल टू ट्रू. ठीक आहे. मग याच्यामध्ये मी काय करतोय? या साईडला लिहितोय एज. ठीक आहे. डबल कोट मध्ये. किती इझी आहे बघा. अवघड वाटतंय काय? नाही अवघड काहीच नाहीये. आता कॉलम 4-5 क्लीन झाले आपले. दुसरंच चालू आहे. कितवा चालू आहे? दुसरा. ठीक आहे. अजून पण झाला नाहीये क्लीन तो. काय घेतोय मी इथे? एज. ठीक आहे. बघू आपण झालंय का? डेटाच घेऊ पूर्ण. ठीक आहे. की आलंय का डेटामध्ये? आलंय 32.6. आता मग ह्याला कन्व्हर्ट कशात करायचं आहे आपल्याला? इंटीजर मध्ये. मग आता ऍज टाईप तर करेल. पोलिसांनी ऑलरेडी त्याला काय केलेली आहे? धमकी दिलेली आहे. ठीक आहे. मग सिंपल पोलीस वगैरे नका म्हणून मी फक्त फनी वे मध्ये सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. की लक्षात राहावं म्हणून की पॉवरफुल फंक्शन आहे. आता त्यांनी काय केलेलं याच्यावरती एकदा अप्लाय केलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक मध्ये पण परफॉर्म करून देणार आहे. ऍज टाईप काय घेणार तुम्ही? सॉरी, डेटा ऑफ एज डॉट ऍज टाईप अँड इन ब्रॅकेट काय घेणार तुम्ही? इंट अँड देन शिफ्ट इंटर. लागला ऐकायला? समजलं कसं काम करून देतो तो? अँड देन आता आपण ह्याला काय करणार? इन प्लेस इज इक्वल टू ट्रूथ ह्याच्यात पण काम नाही करत. मग डेटा ऑफ एज झालं फायनली. ठीक आहे. वाटते का आता 6-7 कॉलम क्लीन केले? किती कॉलम क्लीन झाला? दुसरा. झाला आता क्लीन. आता आली बारी तिसऱ्या कॉलमची. तिसऱ्या कॉलमचं नेम काय? ईमेल. स्टेप 3, ईमेल कॉलमन.
ठीक आहे. द्या इथे लक्ष आता. काय करणार आहे आता? ईमेल मध्ये आता आपल्याला जसं की इथं नाव घेतलं XYZ. आता ईमेल मध्ये आपलंच नाव असतं. मग ज्यांचे ईमेल मिसिंग आहे तिथे काय येणार? XYZ@gmail.com. समजलंय? ठीक आहे. मग सिंपल इथं आपल्याला एक्झॅक्ट फील माहिती आहे काय करायचंय. काय माहिती आहे आपल्याला? एक्झॅक्ट फील. मग बेसिकच ऑपरेशन करायचं आहे आपल्याला, जे आपण मागाशी शिकलोय ते. डेटा टाईप तर करेक्टच आहे. डेटा टाईप काय असलं पाहिजे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच आहे. मग सिंपल आपण काय करणार आहे? ईमेल. ठीक आहे. ईमेल डॉट फील NA इन ब्रॅकेट. ठीक आहे. इथं काय करणार आहे आपण? XYZ डॉट, सॉरी, @ gmail.com. ठीक आहे. असं आपण काय केलं इथं? ईमेल ऍड्रेस लिहिला. ठीक आहे. अँड देन शिफ्ट रन. आता जिथं जिथं बघू आपण, याला पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला? स्टोअर. स्टोअर करण्यासाठी अगेन इन प्लेस काम नाही करणार, तर मला काय करायचंय? डेटा ईमेल. कारण का आउटपुट माझं काय आहे? सॅटिस्फाईड आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे? मग ह्याला स्टोअर करणार आहे. आणि स्टोअर केल्यानंतर याला काय करतोय मी? रन करतोय. ठीक आहे. समजलंय? आता थोडंसं जातो वरती आणि चेक करतो नल रिमूव्ह झाले का. ठीक आहे. इथं इथं काय दिलं तर दोन्ही ठिकाणी 0 येईल आणि इथं पण काय येईल? 0. ठीक आहे. कारण का आपण एक एक कॉलम क्लीन करत चाललोय. आले 3 0. ठीक आहे. इथं डेटा टाइप्स पण करेक्टच असणार आहेत ऑलरेडी. आले इंटिजर, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर इथं काय यायला पाहिजे आता? डेट अँड टाइम. काय आलं पाहिजे? डेट अँड टाइम. मग जायचंय त्याच्याकडे डेट अँड टाइमचं ऑपरेशन करायला. हम्म. हा, आता ज्यांचे मेल चुकीचे आहेत त्याच्यात आपण काही नाही करू शकत. ठीक आहे. कारण का आता जर का त्यांचे मेल चुकलेले आहेत तर त्यांनाच ते मॅन्युअली करेक्ट करावं लागणार, किंवा आपल्याला त्यांना जे आहे ते मेलसाठी अगेन रजिस्ट्रेशन सेंड करावं लागणार, करेक्ट मेल एंटर करा असं त्यांना सांगावं लागणार, कारण का ते त्यांच्या साईडने इनपुट आलेलं आहे. ठीक आहे. आपल्या साईडनं आपण याच्यामध्ये काय ऍड ऑन नाही करू शकत गोष्टी. ठीक आहे. ते जेव्हा मॅन्युअली चेंज करतील डेटामध्ये तेव्हाच होणार. आपण ह्याला फाइंड आउट करू शकतो. काय करू शकतो? फाइंड आउट. ठीक आहे. आपल्याकडे एंड ॲज आहे, स्टार्ट ॲज आहे. ठीक आहे. त्याच्या थ्रू आपण फाइंड आउट करू शकतो. मग SQL मध्ये ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ठीक आहे. लाईक वगैरे. त्याच्यामधून आपण ह्यांना फाइंड आउट करू शकतो आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. काही ना काहीतरी त्यांचे डिटेल असतील, डिपार्टमेंट असतील त्याच्या थ्रू. ठीक आहे. सिम्पल. जाऊ आपण अजून थोडंसं पुढे. नेक्स्ट कॉलम कोणता होता आपला? डेट. आता डेट कॉलम मध्ये काय ऑपरेशन आहे सांगा? ह्याचा फॉर्मॅटच नीट नाही. ठीक आहे. मग तुम्हाला डेटचं समजा आता आठवत नाहीये, डेट अँड टाइम NS64 काय ते आठवतच नाहीये. मग तुम्ही काय करता? मग अगेन पायथॉन तुम्हाला हेल्प करता. कोण हेल्प करतं? सॉरी, पांडास तुम्हाला हेल्प करतं. कोण हेल्प करतं? पांडास. पांडास म्हणतं PD2. ठीक आहे. डेट टाइम. काय म्हणताय? PD2 डेट टाइम. मग पायथॉन त्याच्या ह्याने तुम्हाला डेट टाइम देतं. ठीक आहे. बट ह्याचा डेट टाईप काय करतं? डेट अँड टाइम मध्ये करतं. बट ऍज टाईपने जसं मी मागच्या वेळेस केलं होतं तसं केलं तरी